नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सासूने सुनेत मुलगी, सुनेने सासूत आई शोधावी, घरोघरी समाधान नांदेल. सुरेश चौगले. आजच्या धावपळीच्या जीवनात घरातील माणसे एकमेकांकडे जिव्हाळ्याने पाहत नाहीत, त्यामुळे आयुष्यात समाधानाचा अभाव जाणवतो. जर सुनेने सासूमध्ये आपली आई पाहिली आणि सासूने सुनेमध्ये आपली मुलगी शोधली तर घरोघरी सुख, समाधान आणि आपुलकी नांदू लागेल, असे प्रतिपादन सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगले यांनी केलं. सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे आयोजित धर्मसंस्कार शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना चौगले म्हणाले, भगवान श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना प्रेमाने खाऊ घातला, त्याचप्रमाणे बाबासाहेब कुसनुरे सरांनी गावोगावी जाऊन मुलांना एकत्र आणत धर्म प्रसारासोबतच अनेक गरजू व गरीब कुटुंबांना समाजात सक्षमपणे उभे करण्याचे कार्य केलं. संतांनी आपल्याला तुझं आहे तुझं पाशी हा मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या आसपासच्या माणसांमध्ये देवत्व पाहिलं तर सुखाच्या शोधात बाहेर भटकण्याची गरज भासणार नाही. ते पुढे म्हणाले, साधू संतांनी आपल्याला प्रेम, आपुलकी आणि परस्पर सहकार्याची शिकवण दिली आहे. मुनी महाराजांच्या विचारांनुसार आचरण केल्यास जीवनातील खरे सुख आणि समाधान घरातच अनुभवता येते. आपण एकमेकांना सुखसमाधान देण्याचा प्रयत्न केला तर जगण्यात आपोआप आनंद निर्माण होईल. यावेळी डॉक्टर पराग दोशी यांनीही मार्गदर्शन करताना सांगितलं की आजच्या काळात समाजाला संत विचारांशिवाय दुसरा तरुणोपाय नाही. संतांचे विचार आणि संस्कार यामुळे समाजात सद्भावना आणि सकारात्मकता टिकून राहू शकते. कार्यक्रमास विजय भोकरे, डॉक्टर पराग दोशी, डॉक्टर जयपाल चौगले, सचिन कानवाडे, आदगोंडा पाटील, मनोहर चौगले, सुरेश मानगावे, विमल कुमार जैन, शांतीनाथ पाटील यांच्यासह शिबिराचे संघटक, संघटिका आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक व धार्मिक विषयांवर चर्चा करण्यात आली.